बातमी आहे शिबिरासंदर्भातली। भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर होणार आहे। नागपुरात चिंतन शिबिराला सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादीचे नेते, मंत्री, खासदार, आमदार या चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत। स्थानिक निवडणुकांबाबत विचार मंथन चिंतन शिबिरात केलं जाईल। तर अजित पवार यांच्याकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे चिंतन होणार आहे। राष्ट्रवादी पक्षाने नागपुरात या चिंतन शिबिराचं आयोजन केलेलं आहे। राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते या चिंतन शिबिरात सहभागी होणार आहे। भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचं हे चिंतन शिबिर। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आता तयारीला लागलेला आहे। अशात अजित पवार यांनी नागपुरात चिंतन शिबिर घेण्याचं ठरवलं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांनी। राज्याच्या उपराजधानीत आज जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे आहे ते चिंतन शिबिर आहे आणि या निमित्तानं आपण जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी चिंतन शिबिर होणार आहे त्या ठिकाणी मी आहे। एकंदरीत बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आहे ते विदर्भात पहिल्यांदाच चिंतन शिबिर होत आहे आणि या निमित्तानं जर बघितलं असेल तर जे व्यवस्था आहे ती व्यवस्था पूर्णपणे इथे झालेली आहे। लोकशाही, न्याय आणि समता अशा प्रकारचा जो आहे तो नारा एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आणि या भूमिकेवर राष्ट्रवादी नेहमी असते। आपण जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी हॉलमध्ये जे आहे त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर आसन व्यवस्था आहे, त्यामध्ये प्रफुल्ल पटेल जे दिग्गज नेते आहेत त्यांचे संपूर्ण हे पहिल्या लाईनीमध्ये बसणारे आहेत। त्यामध्ये छगन भुजबळ आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, धनंजय पंडित मुंडे आहेत, असे जे दिग्गज नेते त्यांचे सुद्धा नाव आहे। आपण जर बघितलं असेल तर पार्थ पवार सुद्धा दुसऱ्या लाईनीमध्ये बसणार आहेत, त्यांचे सुद्धा नाव आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर नवाब मलिक यांची मुलगी जी आहे ते सना मलिक यांचे सुद्धा या शिबिरामध्ये असणार आहेत, त्यांचे सुद्धा तिसऱ्या लाईनीमध्ये एकंदरीत व्यवस्था केलेली आहे बसण्याची। एकंदरीत बघितलं असेल तर संपूर्ण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण दिग्गज नेते असणार आहेत, आमदार असणार आहेत, खासदार असणार आहेत, त्यांची सुद्धा आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। माझ्या जर उजव्या बाजूला जर बघितलं असेल तर अजितदादा पवार असेल, सुमित तटकरे असतील, सुमित्रा महापवार असेल, यांच्या सर्वांची जी आहे ते आसन व्यवस्था जी आहे ते बसण्याची करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे एकंदरीत बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील हा चिंतन शिबिर आहे ते महत्त्वाचे असणार आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिबिर जे आहे ते महत्त्वाचे असणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस येत्या काळात विदर्भात जे आहे ते आपले संघटनात्मक बांधणी करणार आहे। त्यामुळे या संपूर्ण संदर्भात आजचे जे चिंतन शिबिर आहे ते एकंदरीतच पॉवर बँक सारखी जे आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी असणार आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।